दर्पण न्यूजच्या सांगली कार्यालयाच्या वर्धापन दिनास हार्दिक शुभेच्छा. शुभेच्छुक माननीय बाजीराव कांबळे साहेब, राज्याध्यक्ष, राज्य हिवताप निर्मूलन कर्मचारी संघटना महाराष्ट्र राज्य तथा आरोग्य निरीक्षक राजर्षी छत्रपती शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालय कोल्हापूर, माजी उपाध्यक्ष व विद्यमान संचालक सराफ व्यापारी नागरी सहकारी पतसंस्था गुजरी कोल्हापूर, पदसिद्ध सदस्य राज्य सहकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटना शाखा कोल्हापूर. गारगोटी राज्य महामार्गावरील राधानगरी तालुक्यातील चंद्रे येथील बसस्टॉप परिसरात असलेल्या श्री दत्तगुरू नाश्ता सेंटर चंद्रे येथे विविध नाश्त्याचा आस्वाद घेण्यासाठी खवय्यांची मोठी गर्दी होत आहे. चविष्ट पदार्थ, स्वच्छता, ग्राहकांना दिली जाणारी उत्तम सेवा यामुळे हे सेंटर परिसरात विशेष लोकप्रिय ठरत आहे. या नाश्ता सेंटरमध्ये चहा, कॉफी, कांदे पोहे, उपीट, बॉम्बे, वडापाव, कांदा भजी, मिसळ आदी विविध प्रकारचे नाश्त्याचे पदार्थ एका छताखाली करून देण्यात आले आहेत. प्रवासी तसेच स्थानिक नागरिक येथे आवर्जून भेट देत असून सकाळपासूनच ग्राहकांची वर्दळ पाहायला मिळत आहे. चंद्रे येथील युवा उद्योजक प्रकाश उर्फ प्रभाकर शामराव कुंभार यांनी चंद्रे बस स्टॉप परिसरात श्री दत्त गुरुदेव उद्योग समूह स्थापन केला आहे. या उद्योग समूहामध्ये चूल, गॅस तसेच सर्व प्रकारचे जेवण बनवण्यासाठी लागणारी मातीची भांडी, पाण्याचे जग, पाण्याच्या बॉटल्स, पेले, तांब्या, वाटी, कुंडी, डेरा, मोघे, पणत्या, कासव, भातुकली, झुंबर, शोभेच्या वस्तू आदी साहित्य उपलब्ध करून देण्यात आले आहे. ग्रामीण परंपरेशी नाळ जपणाऱ्या या वस्तूंना ग्राहकांकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे. तसेच त्यांच्या रसवंती ग्रहावर उसाच्या रसाचा आस्वाद घेण्यासाठी ही मोठी गर्दी होत आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर थंडगार रस पिण्यासाठी नागरिक प्रवासी येथे थांबत आहेत. या ठिकाणाहून काही अंतरावर असलेली श्री क्षेत्र संत बाळूमामा मंदिर हे भाविकांचे श्रद्धास्थान असल्याने बोरगावहून येणारे पर्यटक भाविक चंद्रे येथे थांबून नाश्त्याचा स्वाद घेत असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. त्यामुळे श्री दत्तगुरू नाश्ता सेंटर हे परिसरातील खाद्यप्रेमींसाठी आकर्षणाचे केंद्र बनले आहे. कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील. निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. मुख्य संपादक अभिजित रांजणे, दर्पण न्यूज.